नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन रोअरिंग लायन हे नुकतेच कोणत्या देशाने चालवले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच इस्रायल. तर नुकतेच इस्रायली देशाने ऑपरेशन रोअरिंग लायन हेच चालवले आहे. ओके, तर हे जे आहे ऑपरेशन रोअरिंग लायन ते इस्रायलने इराणविरुद्ध चालवले आहे. ओके, लक्षात असू द्या, नुकतेच अमेरिका आणि इस्रायल या दोघांनीही इराणवर हल्ला केला आहे. तर इस्रायलने नुकतेच ते ऑपरेशन रोअरिंग लायन इराणवरती हल्ला केल्यानंतर चालवले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रायलने हे ऑपरेशन इराणविरुद्ध चालवले आहे आणि ते अमेरिकेच्या सहकार्याने चालवले आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026मध्ये जीवन गौरव सन्मान कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच देवेंद्र त्रिगुणा. तर देवेंद्र त्रिगुणा यांना राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026मध्ये जीवन गौरव सन्मान देण्यात आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान शेगाव बुलढाणा येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री देवेंद्र त्रिगुणा यांना हा प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, वायुशक्ती 2026 हा भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच जैसलमेर राजस्थान. तर राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी वायुशक्ती 2026 हा भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव आयोजित केला होता. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, वायुशक्ती 2026 हा भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर जिल्हा राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच 1 मार्च. तर 1 मार्च रोजी दरवर्षी आपण जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो दिवस आहे तो नागरी संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनातील भूमिकेचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो. तर याची सुरुवात आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटना यांनी केली आहे. ओके, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. ई बाईक दीदी योजना ही कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? ओके, तर बघा ई बाईक दीदी ही जी योजना आहे ती नुकतीच दिल्ली या सरकारने सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली सरकारने नुकतीच ही जी ई बाईक सेवा आहे म्हणजेच ही जी योजना आहे ती महिला रायडर्स इलेक्ट्रिक बाईक चालवून प्रवाशांना सेवा देतील, म्हणजेच महिलांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, या योजनेमध्ये महिला रायडर्स इलेक्ट्रिक बाईक चालवून महिला प्रवाशांना सेवा देतील. ओके, तर बघा याचा उद्देश काय असणार आहे, तर महिला सशक्तीकरण, सुरक्षित प्रवास आणि प्रदूषण कमी करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, विक्कोसॅट हा लघु उपग्रह कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे? तर बघा विक्कोसॅट असं या उपग्रहाचं नाव आहे, लघु उपग्रह आहे हा. ओके, तर बघा हा जो आहे तो तमिळनाडू या राज्यातील विद्यार्थ्यांनी नुकताच विकसित केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ या राज्याचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच केरळम. तर केरळम हे नाव मंजूर करण्याची नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. ओके, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. वैमानिकी आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन केले जाईल? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा कानपूर. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे.
तर कानपूरमध्ये वैमानिकी आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाणार आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, वैमानिकी आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी म्हणजेच स्किलिंग इन एरोनॉटिक्स अँड डिफेन्स यामधील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र हे उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्थापन केले जाणार आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी स्वदेशी विकसित टिटॅनस आणि प्रौढ डिप्थेरिया लस कुठे सुरू केली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच केंद्रीय अनुसंधान संस्थान कासवली. ओके, तर बघा या ठिकाणी नुकतीच केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी स्वदेशी विकसित टिटॅनस आणि प्रौढ डिप्थेरिया लस सुरू केलेली आहे. ओके, तर बघा केंद्रीय संशोधन संस्था म्हणजेच सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ही हिमाचल प्रदेशमधील कसौली येथे सुरू करण्यात आलेली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या बंधाऱ्यावर ग्रीन हायड्रोजन जेट्टी प्रकल्पाला बंदरी जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच पारादीप बंदर. पारादीप बंदरावरती नुकतेच ग्रीन हायड्रोजन जेट्टी या प्रकल्पाला जहाज बांधणीसाठी आणि जलमार्ग मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ग्रीन हायड्रोजन जेट्टी प्रकल्पाला पारादीप बंदरावर ओडिशा येथे मंजुरी दिली आहे. ओके, तर बघा ही मंजुरी कुठे भेटली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये भेटली आहे जेट्टी प्रकल्पाला. ओके, लक्षात असू द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये घेतले आहेत.